एक सदाशिव मंडलिकांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. संघर्ष आमच्या पाचवीला पुजला आहे. कोण काय करणार आहे, कोण हे करणार आहे, कोण ते करणार आहे, त्याला आधी भीत नाही. कारण मंडलिक साहेबांनी आम्हाला शिकवले संघर्ष कसा करायचा ते. कारण त्यांच्या विचाराचे लाखो कार्यकर्ते आहेत की ज्या कार्यकर्त्यांना मंडलिक साहेबांनी तळ हातावल्या फोडाप्रमाणे जपलं. त्यांनी कुठलाही कार्यकर्ता जर आपल्याला सामान्य माणूस आला तर कुठल्या गटाचा बघून त्यांनी कधी काम केलं नाही. मंडलिक साहेबांनी तो कोणी आला तर त्याला रात्री 12 वाजता स्वतः उठून DSP ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस कधीही काम केले. त्यामुळे मंडलिकांची जी जिल्ह्यातली फळे आहे, ज्या सदाशिवराव मंडलिकांनी आयुष्यभर हयात खर्च करून ज्या लोकांना जे लोकांना कामाच्या स्वरूपात मदत केली आहे, त्यामुळे त्यांना कधी पैशाची गरज भासली नाही. मामा नमस्कार. किती वर्ष झालं मंडलिकांचा कार्यकर्ता म्हणून? 55 वर्ष झाले. 55 वर्ष कार्यकर्ता. काय मंडलिकांच्या बद्दल काय वाटते? आवाजावर कार्यकर्त्यांना ओळखत होती. आवाजावर. मग असले नेते कुठेही मिळणार नाही. मागची निवडणूक जी झाली 2009ला साहेब अपक्ष उभा राहिले होते, त्यावेळेला शरद पवार म्हणलेले, काय म्हणलेले, म्हातारा बैल आणि म्हणले ती. त्यावेळेला काय जरा प्रसंग सांगा की. प्रसंग म्हातारा बैल आले तरी बी साहेब म्हणले मी माझे एकट्याचं तरी मत मिळेल का नाही, तुम्ही या नाही तर राहा, असं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना म्हटलं. तर काय नाही म्हटलं, आम्ही एकेकाने आमच्या जुन्या कार्यकर्त्यांनी उभा राहायचं हे मारून चेडू मारून. मंडलिक साहेब नेहमी म्हणायचे रक्ताचा वारस कोणीही असू शकतोय, पण मी विचाराचा वारस आहे. शाहू महाराजांचे सरळ विचार जपणारा कोल्हापूर जिल्ह्यातला मी सदाशिवराव मंडलिक आहे म्हणायचे. दादांनी जेव्हा विकास केला पण तो कुठेही अशी जाहिरातबाजी केली नाही. लक्षात काय कधी पटलं नाही. सर्वसामान्याप्रमाणे आज आपण सर्वसामान्य राहतोय त्या पद्धतीनं आमचे खासदार संजय दादा मंडलिक राहिलेले आहेत. 2009ची जी परिस्थिती होती ती आता परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळेला सुद्धा छत्रपती घराण्यामध्ये उमेदवार होता आणि आत्तासुद्धा सेम तशीच परिस्थिती आहे. दर्शको नमस्कार. KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज बघायला गेलं तर 10 मार्च स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांची पुण्यतिथी आणि या निमित्तानं आपण आता आलेलो आहे या कारखान्यावरती माझ्यासोबत जर का तुम्ही बघितलात तर काही मंडलिक गटाचे कार्यकर्ते आहेत, नेते मंडळी आहेत. यांच्यासोबत आपण आता काय नेमकं सदाशिवराव मंडलिक होते या संदर्भात चर्चा करणार आहे आणि या चर्चेला आत्ताची जी काही लोकसभा निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीचं वळणसुद्धा असणार आहे. नमस्कार. KK न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल मंडलिक गट? मंडलिक साहेब म्हणजे तसं दुर्गम भागातलंच कागल तालुक्यातलं शेवटचं उंदरवाडी या माझं गाव. माझ्या गावात पाणी प्यायला देखील ह्या दिवसात मिळत नव्हतं. त्या गावातली जर भौगोलिक परिस्थिती बघितली तर अत्यंत अवस्था, एखादा पाहुणा जरी आला तर त्याला आंघोळीच्या पाण्यासाठी आम्हाला लय अडचणी निर्माण व्हायच्या पाण्यासंदर्भात. आणि मंडलिक साहेबांनी आमच्या गावाला कच्च्या कालव्यातनं पाणी आणलं. त्यामुळं आमचं उंदरवाडी गाव म्हणण्यापेक्षा तिथून पाठीमागलाही भाग, कुठलाही भाग, चौंडाळ म्हणा, ही सावर्डी, ही गावं अशी जी आहेत तालुक्यातली म्हणजे पांढऱ्या पट्ट्यातली गावं ही सदन झालीत. ही निव्वळ म्हणजे मंडलिक साहेबांच्यामुळंच हे आपलं जलजीव जे शिवार झाला तो मंडलिक साहेबांच्यामुळे झाला. आणि पाण्याचा प्रश्न होता, शिक्षणाचा प्रश्न होता, असे बरेच प्रश्न त्यांनी मार्गी लावलेत. पण माझ्या गावात देखील त्यांनी आज हायस्कूल देखील अगदी मुदाळा हायस्कूल, सरवड्याला हायस्कूल, बोरोड्याला हायस्कूल आणि अगदी 2-2.5 हजार भविष्य मतदान असणाऱ्या ठिकाणी त्यांनी आपल्या हायस्कूलची शाखा तिथं काढून मुलांच्या शिक्षणाची सोय करून दिली. दुसरी अशी कुठलीच गोष्ट नाही अशी नाही. नोकरी म्हणा, काय म्हणा, शिक्षक म्हणा, पाटबंधारी, ST, सगळ्या MSCB सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये शेतकरी संघ प्रशासक असताना देखील अगदी आमच्या गावाला नोकरीच्या बाबतीत देखील मंडलिक साहेबांनी भयानक लोकांचं चुली पेटवायचं काम केलेलं आहे. माणूस म्हणून कसे होते? खरं म्हणजे मंडलिक साहेबांचा मी बहुजन समाजातला एक प्रमुख कार्यकर्ता आहे. मंडलिक साहेबांचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण हे अतिशय सामान्यातल्या दलित समाजातल्या किंवा बहुजन समाजातल्या व्यक्तीचं केंद्रबिंदू मानूनच त्यांनी राजकारण केलं. राजकारण करत असताना इतक्या वर्षामध्ये त्यांनी राजकारण केलं. 4 वेळा खासदार झाले, 4 वेळा आमदार झाले, 1 वेळा 93ला मंत्री झाले. मात्र मंडलिक साहेबांच्या डोक्यात कधी त्या राजकारणाची किंवा त्या सत्तेची कधी हवा आली नाही किंवा डोक्यात ती हवा गेली नाही. मात्र मी तुम्हाला सांगतो की माझ्यासारख्या एका आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला सुद्धा त्यांनी उभा
करायचं काम केलं. अशा अनेक गोष्टीमध्ये खऱ्या अर्थानं शाहूंच्या विचारानं जे शाहूंच्या विचारामध्ये जे समतेचं जे समाजकारण होतं तेच मंडलिक साहेबांनं फुले शाहू आंबेडकर अशा विचारानं काम केलं. आणि या कागल तालुक्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता त्यांचा मुलगा जे संजयदादा मंडलिक हे खासदार आहेत. तर तुम्हाला संजयदादा मंडलिकांचा एक किस्सा सांगतो की आत्तापर्यंत म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं राजकारण झालं नाही किंवा त्या फंडाचं वितरणसुद्धा झालं नाही. अशा पद्धतीनं संजयदादा मंडलिकांनी वीरेंद्र भैयांना सांगितलं की 4 कोटी हा माझा खासदारकीचा फंड आलेला आहे आणि दलित वस्ती सुधार योजनेमध्ये हे काम करायचं आहे. तर त्यांनी सांगितलं की वीरेंद्र भैयांना की तुम्ही एक मीटिंग घ्या आणि त्या समाजातला कॉन्ट्रॅक्टर, लायसन होल्डर गव्हर्नमेंटचा किंवा तिथला इंजिनियर अशा पद्धतीच्या त्या माणसालाच काम दिलं पाहिजे आणि म्हणून 4 कोटी तुम्हाला सांगतो या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी वाटप केलं. आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही सतापा कांबळे असेल, अनिल सिद्धेश्वर असेल किंवा आणि कोणी दलित समाजातला कार्यकर्ता असेल, वीरेंद्र भैयांनी सांगितलं की खासदार म्हणून तुम्ही तिथं नारळ वाढवायचा आणि त्या विकास कामाचा शुभारंभ करायचा. खऱ्या अर्थानं हे बारामतीमध्ये सुद्धा झालं नसेल किंवा काही जण म्हणतात आता कामं केलेली नाहीत, एवढी कामं झालेली नाहीत, त्याच्याबद्दल काय सांगा? तुम्हाला सांगतो की लोकसभेचा उमेदवार हा संसदेमध्ये तो पार्लमेंट बोर्डाचा तो सदस्य असतो. वर्षानुवर्ष त्या पद्धतीचं अधिवेशन चाललेलं असतं. तिथं कायदा तयार होतो, कायदा पारित होतो आणि मग त्यानंतर ज्या गावात तुम्हाला जर लोकसभेच्या माध्यमातून खासदार संजयदादा मंडलिकांचं जर काम आणि विकास जर बघायचा असेल तर त्या गावातलं शेततळ असेल, त्या गावातलं विहीर असेल, त्या गावातला रस्ता असेल, त्या गावातलं समाज मंदिर असेल, त्या गावातलं मंदिर असेल आणि त्या गावातल्या पंचायत समितीच्या त्या एरियाच्या सदस्याला असेल, जिल्हा परिषदेच्या सदस्याला असेल, त्या गावातल्या सरपंचांना असेल आणि कुठल्याही पद्धतीचा राजकीय भेदभाव नसतानासुद्धा त्याने अशा पद्धतीनं तो फंडाचं वितरण केलेलं आहे की प्रत्येक गावामध्ये जवळजवळ 1000 फंड पोचलेला आहे. 2009ची जी परिस्थिती होती ती आता परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळेला सुद्धा छत्रपती घराण्यामध्ये उमेदवार होता आणि आत्तासुद्धा सेम तशीच परिस्थिती आहे. त्यावेळेला शरद पवार साहेबांनी घेतलेला तो निर्णय आणि यंदासुद्धा आत्ताच्या वेळेचा सुद्धा घेतलेला हा निर्णय काय सांगता? अगदी बरोबर आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं शाहू महाराजांचे विचार जर कुणी रुजवले असतील ते लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी निवले. मंडलिक साहेब नेहमी म्हणायचे रक्ताचा वारस कोणीही असू शकतोय पण मी विचाराचा वारस आहे. शाहू महाराजांचे सरळ सरळ विचार जपणारा कोल्हापूर जिल्ह्यातला मी सदाशिवराव मंडलिक आहे म्हणायचे. आणि इथल्या जनतेला शिक्षण, शेती आणि आरोग्य ह्या सगळ्या गोष्टीचं इतंभूत ज्या सोयी आणि सुविधा आहेत त्या मंडलिक साहेबांनी स्वतःच्या सत्तेच्या काळात प्रत्येक सामान्य कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी अगदी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. एक स्वच्छ चारित्र्य असणारा मनुष्य ज्यांना नेहमी म्हणायचे ते माझे 2 बॉडीगार्ड आहेत, नीतिमत्ता आणि चारित्र्य, हे 2 माझे बॉडीगार्ड आहेत म्हणायचे. त्यांनी आयुष्यभर नीतिमत्ता आणि चारित्र्य जपलं. त्यामुळं जिल्ह्यात नव्हे तर देशामध्ये त्यांच्याकडं कोणीही बोट करू शकलं नाही. हा जीवनातला त्यांचा सर्वात मोठा विजय आहे आणि 2009ला जो विजय होता तो हाच जनतेने दिला होता. आत्तापर्यंत राजकारणामध्ये अनेक घराणे आलीत, घराणे लोप देखील पावलीत. त्यामध्ये मंडलिक घराणं असा आत्तापर्यंत आम्ही बघतोय की आम्हाला ज्यावेळेला कळते त्यावेळेपासून हे घराणं आहे, चालू आहे आणि अजूनसुद्धा राजकारणामध्ये सक्रिय आहे. मंडलिक गट अजून आहे तसं आहे. काय गटाबद्दल काय सांगा? अगदीच बरोबर आहे. मंडलिक कुटुंबियावर गेल्या 50 वर्षावर प्रेम करणारी माणसं आहेत. मंडलिक साहेब नेहमी म्हणायचे खांद्याला बंदूक अडकून जी प्रतिष्ठा मिळत नाही ती खिशाला पेन अडकून मिळेल. म्हणजे सामान्य माणसाच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे, गरीबातल्या गरीब शेतकऱ्याला त्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, त्यानं पिकवलेल्या मालाला बाजारपेठ मिळाली पाहिजे, कच्च्या मालाला पक्का माल तयार करण्याची साखर कारखाना तयार झाला पाहिजे. आणि अशा परिस्थितीत त्यांनी स्वतःचं एक शेतकऱ्यावरचं असणार प्रेम, शेतकऱ्याच्या कुटुंबाची जी देशोधडीला लागलेली परिस्थिती होती, पाण्याचे दुर्भाग्य होतं, ह्यातनं कुटुंबाला किती शेतकऱ्याला त्रास होतोय हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी काळामवाडीचा रखडलेला प्रकल्प स्वतःच्या मंत्रिपदाच्या काळात अत्यंत कुशलतेनं तो पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी दिलं. नद्या बारमाही भरलेल्या आहेत, कॅनल बारमाही वाहतात आणि मंडलिक साहेब आम्हाला त्या नेहमी त्या पाणी बघितले की आम्हाला मंडलिक साहेबांची आठवण येते. मामा नमस्कार. किती वर्ष झालं मंडलिकांचा कार्यकर्ता म्हणून? 55 वर्ष झाले. 55 वर्ष कार्यकर्ता. काय मंडलिकांच्याबद्दल काय वाटते? त्यांचं शिक्षण संस्था का जरा पाणी सोडायचं यांचं सगळं हे त्यांच्यामुळं डोंगराला पर्यंत ऊस गेलेले आहेत. कार्यकर्त्यावरलं प्रेम, आवाजावर कार्यकर्त्यांना ओळखत होते, आवाजावर. मग असले नेते कुठेही मिळणार नाही.
मागची निवडणूक जी झाली 2009ला साहेब अपक्ष उभा राहिले होते, त्यावेळेला शरद पवार म्हणलेले, काय म्हणलेले, म्हातारा बैल आणि हो म्हणले ती त्यावेळेला काय जरा प्रसंग सांगा की. प्रसंग म्हातारा बैल आले तरी बी साहेब म्हणले मी माझे एकट्याचं तरी मत मिळेल का नाही, तुम्ही या नाही तर राहा असं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना म्हटलं. तर काय नाही म्हटलं, आम्ही एकेकाने आमच्या जुन्या कार्यकर्त्यांनी उभा राहायचं हे मारून शेडू मारून असं म्हणून सांगितलं आणि उभा राहिले आणि निवडून आले. काय सांगाल तो प्रसंग? त्यावेळेचा प्रसंगाचा सर्वसामान्य माणसापर्यंत पोचलेलं आमचं मंडलिकांचं व्यक्तिमत्व होतं. शाहू फुले आंबेडकरांचा विचार त्याने आपण जिल्ह्यात रुजवला होता. त्या विचारावरती चालणारं नेतृत्व होतं. त्यावेळच्या काळामध्ये यज्ञ असेल किंवा इतर शाहू महाराजांचा विचार असेल तो सर्व कार्यकर्त्यामध्ये पोचवण्याचा विचार म्हणजेच त्यावेळची निवडणूक होती. कारण त्यावेळेला शरद पवारांसारख्या बलाढ्य नेतृत्वावर विरोध करणं असं महाराष्ट्राच्या कुठल्याही नेत्याला जमलं नाही. पण कार्यकर्त्याचे जेव्हा फक्त साहेबांनी एकच वाक्य केलं होतं की माझा कार्यकर्ता माझ्या टॉनिक आहे आणि ह्या टॉनिकावरच मी निवडणूक लढवत आहे. हे टॉनिक म्हणजेच माझं शरीर साथ देत नसताना सुद्धा त्याने ती निवडणूक लढवली फक्त या कार्यकर्त्यांच्या बळावर. मागची जागी सगळ्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमधली सगळी परिस्थिती सगळ्या आपण बघितली. ह्या निवडणुकीमध्ये जर का बघायला गेले तर परिस्थिती सगळी बदलली. गट तट फुटलेत, निवडणूक बदलली, राजकारण बदललं. पण आत्ता सध्याच्या निवडणुकीला सामोरे जाताना परिस्थिती बदललेली आहे. थोडी संभ्रम अवस्था वाटते, काय कॉन्फिडन्स आहे? आम्हाला संभ्रमाचं काही वाटत नाही. एक सदाशिव मंडलिकांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. संघर्ष आमच्या पाचवीला पुजला आहे. कोण काय करणार आहे, कोण हे करणार आहे, कोण ते करणार आहे, त्याला आधी भीत नाही. कारण मंडलिक साहेबांनी आम्हाला शिकवले संघर्ष कसा करायचा ते. कारण त्यांच्या विचाराचे लाखो कार्यकर्ते आहेत की ज्या कार्यकर्त्यांना मंडलिक साहेबांनी तळ हातावल्या फोडाप्रमाणे जपलं. त्यांनी कुठलाही कार्यकर्ता जर आपल्याला सामान्य म्हणून चालला तर कुठल्या गटाचा बघून त्यांनी कधी काम केलं नाही मंडलिक साहेबांनी. तो कोणीही आला तर त्याला रात्री 12 वाजता स्वतः उठून DSP ऑफिस असेल, कलेक्टर ऑफिस कधीही काम केले. त्यामुळे मंडलिकांची जी जिल्ह्यातली फळे आहे, ज्या सदाशिवराव मंडलिकांनी आयुष्यभर हयात खर्च करून ज्या लोकांना जे कामाच्या स्वरूपात मदत केली आहे, त्यामुळे त्यांना कधी पैशाची गरज भासली नाही. मंडलिक साहेब शाश्वत विकास सगळा मंडलिक साहेबांनी केला आहे. आज आता विचार करा, मंडलिक साहेब 1960पासनं 1960ला शिक्षण स्थापन केली. एक शिक्षण, परत सहकार, परत तुमचं सगळं शेतीच्या पाण्याची व्यवस्था, इतर सगळ्या सुविधा, कुस्ती. साहेबच स्वतः कुस्तीगीर होते. साहेब स्वतः पहिला होते. साहेब 2-2 कुस्त्या मारायचे त्यावेळी. इतका साहेबांच्यामध्ये करंट होता त्यावेळी कुस्ती खेळायचा. कारण साहेबांची सगळी पार्श्वभूमी जाणणारी माणसं आहोत. आणि त्याने कुठलाही कार्यकर्ता तळ हातावला फोडाप्रमाणे जपल्यापासून मग तुम्ही म्हणालात त्या कार्यकर्ता जपल्यामुळे कार्यकर्त्यांना दुसरं काही लागत नाही. त्याला कुठला घोडा लागत नाही, गाडी लागत नाही, कुठं काय पैसे लागत नाही, काही नाही. जे आपल्या मनात पडतात माणसं प्रचार करायला. निवडणूक झाली, प्रचार झाली असते ते. मग ते काय संजयदा उभारायचं काय, ते मंडळीचं उभारायचं काय बघत नाही. ते काय ते लगेच माणसं पडतात. तुमच्या गाड्या मागा येत नाहीत का इकडं आमच्याकडं, काय आम्हाला गाड्या द्या म्हणत नाहीत. ते सगळे आपण पैशानं आपल्यावर पडतात. का किती मंडलिकांचं गटाचं मतदान तरी किती म्हणायचं? असं गटाचं मतदान तुम्ही असं म्हणू नका. काय सांगतो तुम्हाला, कारण लाखो लोकांची कामं केली आहेत. कुणाला काय पैसे घेतले नाही. आम्ही मंडलिक साहेबांनी लाखो नोकऱ्या दिल्या. एखादी माणसाचे पैसे घेतलेत काय हो? त्यामुळे ती माणसं परस्पर पैसे करतात. आज परवा काल मला एक उदाहरण मिळालं. कोल्हापूरला आम्ही एका ऑफिसला गेलो, कोल्हापूरच्या इंजिनिअरिंग ऑफिसला गेलो. तो माणूस आता 38 वर्षात रिटायर झाला. तो आमच्या पार्टीचा नव्हता तरीसुद्धा तो काय म्हटलं, मला त्यावेळी मंडलिक साहेबांनी नोकरी लावल्या. म्हटलं मी म्हणून आता अधिकारी झालो मी. तर अशी लाखो माणसं आहेत. त्यामुळे हे तुम्ही मताचं गणित हे तुम्ही हिची इथे आहे त्याची तेवढं इथे असं काही नसतं. तसं होणार नाही. हे सगळे मंडलिकावर प्रेम करणारा हा जिल्हा आहे आणि संजय मंडलिकांनाच हा जिल्हा निवडून येणार आणि त्याकरता संघर्ष करायची आमची कार्यकर्त्याची तयारी आहे. तुम्ही म्हणलात बोर्ड वगैरे लावत नाही. इतर नेत्यांनी कसे आपले विकास कामांचे बोर्ड लावले, तसे साहेबांच्यापासून दादांनी जेव्हा विकास केला पण तो कुठेही अशी जाहिरातबाजी केली नाही. लक्षात काय, सर्वसामान्याप्रमाणे आज आपण सर्वसामान्य राहतोय त्या पद्धतीनं आमचे खासदार संजयदादा मंडलिक राहिलेले आहेत. त्यामुळे ह्यावेळी मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार. साहेबांच्या विषयी मला एक 30-35 वर्षापूर्वीचा किस्सा आमच्या वडिलांनी म्हणजे RD पाटील साहेबांनी मला सांगितलं आहे की बहुजन समाजाविषयीचा नोकरीच्या संदर्भात आहे. तर आमच्या इथे एक मुसलमानचा मुलगा होता. तर त्याला वनरक्षक म्हणून साहेबांनी आपल्या कोट्यातून आपल्या भागातली 10-1 मुलं घेतली होती. तर त्या 10-1 मुलात आमच्या कुरुकलीचा एक बहुजन समाजाचा म्हणजे मुसलमान समाजाचा मुलगा की त्याला नोकरीवर घेतलं होतं. तर
वडिलांनी साहेबांना कळायच्या अगोदर त्यांच्याकडून 3,000 रुपये घेतले त्या मुलग्याकडून आणि साहेबांच्या घरी नेऊन दिले. साहेबांच्या अनुपस्थितीत घरी नेऊन दिले. तर साहेबांच्या मिसेस त्यावेळी होत्या. तर दुसऱ्या दिवशी साहेबांना ते संध्याकाळी वगैरे पैसे दिले साहेबांना. हे 3,000 ते नोकरी लावलेल्या मुलग्याच कोणाच तरी आणून दिले म्हणून दिले. तर साहेब दुसऱ्या दिवशी सकाळी 8-9ला आमच्या घरी येऊन ते पैसे देऊन पैसे परत देऊन गेले. तर मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे की लोकसभेच्या माध्यमातून तुमचा मताची बेरीज किंवा मताचा गट्टा किंवा मंडलिक पार्टी म्हणून तुम्हाला, तर मी तुम्हाला एक ऐतिहासिक असं उदाहरण देतो की एक मी नाटक बघितलं होतं छत्रपती शिवाजीराजांच्यावर. रयतेचे राजे आहेत, गवताला बाले बुटतील, म्हणजे मंडलिक पार्टीतला मंडलिक साहेबांचा कार्यकर्ता, संजयदादांचा कार्यकर्ता ज्यावेळा निवडणूक ज्यावेळा लागेल आणि मंडलिक कुटुंबाला सातत्यानं संघर्षच करावा लागलेला आहे आणि मंडलिक कुटुंबाला सातत्यानं हे राजकीय लोक मागणी राज्यापासून ते जिल्ह्यापर्यंत आणि तालुक्यापर्यंत मंडलिक कुटुंबाला आडवं यायचंच असं काम, कारण का त्यांचा एक विचार आहे की फुले शाहू आंबेडकर विचाराचा सर्वसामान्यांचं राजकारण आहे. आणि आत्तासुद्धा ही अशी परिस्थिती आहे, जसं ते नाटक शिवरायांच्यावर होतं तसं अतिशय लाखो लोक जे माहीत नाहीत ते संजयदादाचा प्रचार करतील आणि त्यांना भरघोस मतानं निवडून येतील. एवढंच नाही तर 2019पेक्षा सुद्धा जास्त मताधिक्यानं संजयदादा निवडून. शेवटचा माझा प्रश्न, बदललेली जी काही राजकीय समीकरणं आहेत ती अनुकूल आहेत का प्रतिकूल आहेत? नाही, अगदी अनुकूल आहे. अगदीच त्यांना दादांच्यावर प्रेम करणारा कागलमध्ये तर फार चांगला आहे. आज जर महायुतीतनं दादांची उमेदवारी आहे, महायुतीमध्ये कागलमध्ये हसन मुश्रीफ साहेब, त्याचबरोबर समरजितराजे घाडगे आणि आमचा गट, असं आपण ऑलरेडी इथं नैसर्गिकरित्या आमची युती आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या जर राजकारणात बघितलं तर राधानगरी, बुधरगड, आजरा, गडिंग्लज, चंदगड आणि करवीर ह्या कोल्हापूर शहर अशी जर परिस्थिती बघितली तर तिथं भक्कम अशी फळे आहे की काहीही काळजी करावी लागणार. बुधरगडमध्ये गेला तर आमदार साहेब आणि KP साहेब बी तिथं भाजपचे बजरंग देसाई साहेबांचा गट आहे, तोही आमच्याशी राहणार. सगळीकडे अगदी प्रामाणिकपणानं दादांच्या बरोबर लोक काम करणार. चंदगडमध्ये सुद्धा भरपूर अगदी चांगलं काम आहे. तिथं राष्ट्रवादीचे राजेश पाटील साहेब आमदार आहेत. त्याचबरोबर दादांचे जुन्या काळापासून आणि साहेबांनी केलेली कामं आहेत त्या भागातली डोंगर कपारीतली, ती लोक आजही साहेबांचे उपकार कधीही विसरत नाहीत. आजही कोल्हापूर शहरामध्ये गेला तर गल्लीगल्लीत साहेबांचं नाव काढणारी माणसं आहेत. मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मंडलिकच म्हणणार आणि तुम्ही उद्याची निवडणूक ही मंडलिकच जिंकणार. अगदी आम्हाला 100% खात्री आहे. कुठल्याही परिसरात कसलाही प्रचार होऊ दे. तसं बघायला गेलं तर लोकसभेची ही निवडणूक त्या पार्श्वभूमीवरती आमचं सुरू असलेलं ग्राउंड रिपोर्ट आणि या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण लोकांची काय मतं आहेत, कार्यकर्त्यांची काय मतं आहेत हे जाणून घेत असतो. योगायोगानं आजचा हा पुण्यतिथीचा कार्यक्रम आणि त्यानिमित्तानं आपण या कारखान्यावरती येऊन घेतलेला हा रिपोर्ट, खरं बघायला गेलं तर हे सगळे मंडलिक गटाचे कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळं सगळी जी काही यांची जी मतं असणार आहेत, ही मतं असणार आहेत, ती भावना असणार आहेत, त्या त्यांच्याशी रिलेटेड असणार आहेत. आपण KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून विविध गावांच्या मध्ये जातोय, भागामध्ये जातोय आणि तिथले ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर तुर्तास तरी या लोकसभा निवडणुकीमध्ये काय होणार आहे, कशा पद्धतीनं हालचाली होणार आहेत, अजून पुलाखालून बरंचसं पाणी जाणं बाकी आहे. तर याचे जे काही सगळे अपडेट आहेत हे KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचत राहतील. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील, समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.